तर माझा डिप्लोमा संपून 4 वर्ष झालेत, पण कॉलेजच्या आठवणी अजून जिथं आहेत तिथंच आहेत. तर वेलकम बॅक टू इन अनदर एपिसोड. आज मी चाललोय बीडला माझ्या एका कॉलेज म्हणजेच माझ्या जुन्या कॉलेजला भेट द्यायला. असं काही खास कारण नव्हतं भेटायचं, पण काम होतं. मग कामात म्हणलं चला कॉलेजला पण भेटून येऊया. तर बीडमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला बार्शी नाक्यावरून इकडं उजव्या साईडला वळायचं होतं, वरी गेवराई साईडला. त्याच्यानंतर वरी गेल्यानंतर हळूच पुढं सरकल्यानंतर अजून एक रस्ता निघतो. त्या रस्त्यापासून डावीकडं वळायचं, मग तिकडं आपलं कॉलेज येतं. तर हे माझं उजव्या साईडला हॉस्टेल होतं, म्हणजेच की आमचे बॉईज सगळे इथं फ्लॅट करून राहायचे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यावर ना हे बघा, हे आमचं कॉलेज आणि त्याच्या मागे एक कॉलेजची नवीन बिल्डिंग झाली आणि इथं कन्स्ट्रक्शनचं काम ना 12 महिने चालूच असतं. त्याच्यानंतर इथून लेफ्ट साईडला घेतल्यावर ना आपलं कॉलेज येतं. आता जाता जाता तुम्हाला बाकीचे पण गोष्टी दाखवतो. हे हॉटेल जिथं आम्ही रोज नाश्ता करायचा, मी आणि माझा मित्र रोज इथं चहा वगैरे नाश्ता वगैरे करायचा. इथं एक किराणा दुकान होतं, म्हणजे आहे पलीकडं. त्याच्यानंतर हे पुढं आल्यावर ह्या आशियाना वडापाव सेंटर, हे आमचं इथं म्हणजे एक फिक्स ठिकाणच होतं वडापाव खाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे जे दिसतं ना ब्ल्यू कलरचं, हे मेन म्हणजे माझं हॉस्टेल. आम्ही इथंच 2 वर्ष काढलीत आणि काय मेमोरीज होत्या तुम्हाला किती सांगू, म्हणजे सांगायला कमीच आहे माझ्याकडे, जेवढं सांगता येईल तेवढं. त्याच्यानंतर कॉलेजच्या इंटरेस्टमध्ये आलो, गाडीवर वगैरे पार्क केली आम्ही आणि त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये जायला आम्ही रेडी झालो. आता कॉलेजमध्ये यायचं कारण म्हणजे की रितेशचा TC काढायचा होता, कारण त्याचं इथून इंजिनिअरिंगचं म्हणजे डिग्री संपली. त्याच्यानंतर मग काम करण्यासाठी मेन आम्ही कॉलेजमध्ये एंट्री घ्यायला स्टार्ट केलं. हे झेरॉक्स सेंटर जिथं म्हणजे सगळ्या जुन्या आठवणी, आणि मला इथं सगळं मेमोराईजच होतं वापस म्हणजे इथं आल्यावर सगळं जुन्या आठवणी. इथं आम्ही पार्किंगमध्ये किती वेळ तास गप्पा मारत बसायचो. आता त्याच्यानंतर कॉलेजमध्ये एंट्री केली आणि कॉलेजमध्ये म्हणजे वेगळं काय असं विषय झालेला नाही आहे. हां, एवढे एक नेम प्लेट वगैरे, हे टेम्परेचर वगैरे हे सगळं डिटेक्ट करायचं एक मिशन बसवलं आहे. त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये ते इंजिनिअरिंगच्या ह्याच्याकडं रितेश गेला आणि हे दोघं पण त्यांच्यासोबतच गेले इग्नोर करायला. तर त्याच्यानंतर हे आपली कॉलेजची मेन एंट्रन्स, हे आमचं गार्डन होतं जिथं आम्ही खूप वेळ म्हणजे टाईम स्पेंड केला. आणि हे आत्ता नुकतीच 1 वर्ष झालं वाटतं इथं कॅन्टीन वगैरे झाली. आम्ही होतो तेव्हा काहीच नव्हतं. तर मेन कॉलेज एंट्रन्स आता मध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो सगळे वेगवेगळे, म्हणजे जे आमचं हे पहिलं तर हे आमचं क्लासरूम आहे. म्हणजे हे फर्स्ट इयरचं होतं. त्याच्यानंतर हे सेकंड इयरचं क्लासरूम होतं जिथं आमचं म्हणजे डिप्लोमाचं क्लास भरायचे. आता मे बी डिग्रीचे भरत असतील. तर इथंच म्हणजे आमचं खूप म्हणजे एन्जॉयमेंट. त्याच्यानंतर कॉलेजचा बाकीचा पण तुम्ही परिसर बघू शकता इथं. त्याच्यानंतर पुढे गेल्यावर डाव्या साईडला हे स्टाफ रूम आहे, सगळे शिक्षक वगैरे इथंच बसतात. आणि हे आमचं म्हणजे मेन प्रॅक्टिकल लॅब्स, ही होती आमची HAPची लॅब आणि हे साईडची होती ती फार्मास्युटिक्सची लॅब होती. तर त्याच्यानंतर मग वरच्या मजल्यावर गेल्यावर तुम्ही बघू शकता बाकीचा जो म्हणजे भाग आहे. जसं की आता हे समोर एक रूम आहे जिथं आमचं फेअरवेल झालं होतं. खूप म्हणजे एवढ्या मेमोरीज आहेत ना की तुम्हाला काय सांगू. वापस म्हणजे ते सगळं आठवतं ना, हे कॉलेजची पूर्ण बिल्डिंग. आणि मग त्याच्यानंतर मी खाली आलो, सगळं कॉलेज वगैरे बघितलं, सर वगैरे भेटलो. सर म्हणजे 3च सर आहेत आता, आमच्या जे टायमिंगला होते ना तेवढेच सर राहिले, 3च सर आहेत. त्याच्यानंतर हे ग्राउंड जिथं आम्ही म्हणजे खूप वेळ बसायचो कॉलेज सुटल्यानंतर, सगळे मित्रमैत्रीण, सगळ्या आठवणी जुन्या. फायनली मग कॉलेज बघितलं आणि मग मी बाहेर आलो. आता बाहेर आल्यावर इथं बघितलं की कॉर्नरला आमच्या इथं चहाचं दुकान होतं, जिथं मी आणि माझा मित्र अब्दुल रोज चहा पिण्यासाठी जायचं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यावर इथं एक वडापाव सेंटर आहे, आशियाना, तुम्हाला मी स्टार्टिंगला दाखवलं होतं, जिथं की वडापाव एकदम 1 नंबर भेटतात. आणि हे समोसे, मला वाटतं हे समोसे इथंच बनतात, कारण दुसरीकडे माहीत नाही असं बनत वगैरे असतील. मग काय वापस आठवणी जुन्या, मेमोराईज असंच थोडं रिमेंबर करण्यासाठी मी वडापाव वगैरे घेतलं, टेस्ट केलं. आणि त्याच्यानंतर बारी होती आपली हॉस्टेल बघायची. मग काय वडापाव खाऊन झाल्यानंतर ह्या गल्लीत आलो. इथं आल्या बघितलं की घरं वगैरे 1 नंबर झालेले. तिथं पहिलं काहीच नव्हतं माहिती आहे का, हे सगळं खाली पडलेलं होतं. त्याच्यानंतर पुढं आलो. तर मी बोललो इथं की एक पण बिल्डिंग नव्हती. आणि हे फायनली हे आपलं ताजमहल, म्हणजेच माझं 2 वर्ष होतं इथं हॉस्टेल. आणि हे आमची मेस आणि हे आमचं हॉस्टेल. इथंच खायचं, इथंच राहायचं, सगळं इथंच होतं. त्याच्यानंतर म्हणलं मध्ये जाऊन थोडं बघावं. आणि इथं आलं बघितलं तोच बेड बाहेर, हे इम्रान भाईची रूम होती आमच्या. आणि आतमध्ये गेलं बघितलं हे मामू भाई, एवढा चिंगस माणूस ना. पण जाऊ द्या म्हटलं, आता मध्ये जायचं नको, वापस तेच सगळं आठवलं. मग काय वापस कॉलेजमध्ये आलो. ह्यांचं काम उरकत आहे का नाही बघितलं. हे आमचं ग्राउंड जिथं आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो. त्याच्यानंतर मग सगळ्यांना भेटलो. फायनली मग सगळं एकदम मेमोराईज झालं आणि आम्ही वापस निघालो कॉलेज म्हणजे गावाकडे जायला. तर कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.